नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पर्याप्त सुविधेचे पॅकेज उपलब्ध केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। सिडकोच्या वतीने ही भूमिका घेण्यात आल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल अतिशय उत्सुक आहेत। गुरुवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये ज्या सुविधा प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात आलेल्या आहेत त्या सुविधांची माहिती देण्याच्या हेतूने नवीन पनवेल सेक्टर 14 मध्ये सिडको समाज मंदिराच्या पहिल्या मजल्यावर गुरुवारपासून भूसंपादन नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे। या केंद्राचे उद्घाटन सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी आमदार विवेक पाटील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, सहव्यवस्थापकीय संचालक व्ही राधा, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील आदी मान्यवरांसह प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी प्रमोद हिंदूराव यांनी प्रसार माध्यमांशी बातचीत केली। त्यावेळी त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे आभार मानले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी होत असताना शेतकऱ्यांच्या जमिनी या ठिकाणी भूसंपादन करत असताना शेतकऱ्यांनी संमतीपत्र देण्यासंदर्भातली या ठिकाणी आज उद्घाटन या कार्यालयाचं आमच्या माध्यमातून होत आहे। शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या त्यागामधनं नवी मुंबई विमानतळाला जागा देण्याचं मान्य केलेलं आहे आणि म्हणून आमच्या सिडको महामंडळाने ज्यावेळी निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन केंद्र सरकारच्या भूसंपादन कायद्यापेक्षा जास्त देण्यासंदर्भात त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने त्या संदर्भातला निर्णय घेतला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या परिसरामध्ये आज होते। या ठिकाणी लोकप्रतिनिधी विवेक पाटील साहेब आहेत, आमचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया साहेब आहेत, व्ही राधा आहेत, कमिशनर कोकण डिव्हिजनचे मोपलवार साहेब आहेत, कलेक्टर या परिसरातले आहेत। शेतकऱ्यांनी संमतीपत्र सादर केल्यानंतर 23 जुलैपर्यंत आम्ही मुदत दिली। जे लवकर येतील त्यांना प्रायोरिटीने या ठिकाणी 22.5% मोबदला दिला जाणार। आज जवळजवळ 4-5 गावाच्या लोकांनी या ठिकाणी संमतीपत्र दिलेली आहेत। 123 लोकांची ती संमतीपत्र आलेली आहेत आणि विशेष करून व्यवस्थापकीय संचालिका आमच्या आहेत व्ही राधा यांनी पुढाकार खऱ्या अर्थाने घेतला आणि पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना या प्रभावामध्ये जोडून खऱ्या अर्थानं देशाच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांचं योगदान त्यांनी जुळवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांचंही कौतुक करत असताना शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा देण्याचं काम यापुढच्या काळामध्ये सिडको महामंडळाच्या माध्यमातून होणार आहे। दरम्यान या प्रसंगी संजय भाटिया यांनी या केंद्राविषयी अधिक माहिती दिली। यहाँ पे एयरपोर्ट के स्टेट लैंड एक्विजिशन ऑफिसर यहाँ बैठे हैं, मैडम जिन्होंने पूरी इंट्रोडक्शन दी, और जो डिस्ट्रिक्ट रिहेबिलिटेशन ऑफिसर पूरा एयरपोर्ट का देखेंगे वो भी यहीं बैठने वाले हैं। तो पूरी टीम यहीं पर है और ज़्यादातर काम हम कंसेंट अवार्ड के द्वारा करने वाले हैं, किसी के ऊपर कुछ फोर्सेबल नहीं है। इस पैकेज में ऐसी सुविधा है कि जो हमारा पैकेज एक्सेप्ट करता है, जो बहुत अच्छा पैकेज है 22.5% वाला, वो कंसेंट अवार्ड करता है और उसको उसी दिन हमारा जो प्लॉट 22.5 का है वो उसी दिन उसको मिलेगा। जो लोग उसको नहीं लेते हैं उस अवार्ड को, उनको नया जो लैंड एक्विजिशन एक्ट है उसके हिसाब से मुआवजा मिलेगा। तो ये वो स्कीम है जिसके नीचे ये शुरू हो गया है। अब 15 अगस्त को हमारा एम है कि पहली लॉटरी हमारी हो जाएगी जिसमें प्लॉट अलॉटमेंट शुरू हो जाएगा। आपने देखा सारे गांव के लोग भी यहाँ पे आए हुए थे, जो आपको ये भी ध्यान होगा कि इनमें से कुछ लोग पहले अपोज कर रहे थे, सब हमारे साथ हैं। हमारे को इस सारे कार्यक्रम में चेयरमैन साहब का, स्पेशली आमदार विवेक पाटिल जी का, इन सबका बहुत सहकार्य मिला है और गांव के लोगों ने बहुत सहकार्य किया। तसेच आमदार विवेक पाटील यांनी देखील प्रसार माध्यमांशी बातचीत केली। ते म्हणाले की या केंद्राच्या माध्यमातून आता कामकाजामध्ये आधुनिकता येईल। तसेच नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, या केंद्राच्या मदतीमुळे त्या समस्यांचे निवारण होण्यास नक्कीच मदत होईल। खरं म्हणजे न्याय मिळेल असं आजची जी आधुनिकता त्यांनी सगळी आणलेली आहे। कारण एवढी सुस्पष्टता आधीमध्ये ह्या मेट्रो सेंटरच्या कामामध्ये नसायची आणि मग काही कर्मचारी, काही अधिकारी त्याचा गैरफायदा घ्यायचे। मला वाटतं त्याला फार मोठ्या प्रमाणात आळा बसेल आता जे आपण सगळे त्यांचं कॉम्प्युटरायझेशन हे बघितलेलं आहे। आणि दोन्ही पूर्वी काय असायचं, इथं मेट्रो सेंटरला यायचं, मग सिडकोच्या ऑफिसमध्ये जायचं। आता या ठिकाणी SLO आणि सिडकोचे ऑफिसर्स एक ठिकाणीच बसणार आहेत, त्याच्यामुळे एक चांगला फायदा होईल, लोकांचा धावपळ करावी लागणार नाही। एक आणि दुसरी गोष्ट कॉम्प्युटराइज सिस्टीम आहे। हे पूर्वी काय व्हायचं, एक दाखला दिला तरी तो कर्मचारी काढूनच ठेवायचा आणि सांगायचा हे तुझं नाही, हे ह्याच्यासाठी तुझं आणलंय। आता ती संधी इथं या ठिकाणी मिळणार नाही, कारण त्या ठिकाणी कॉम्प्युटराइज नोंद होणार आहे आणि त्याची रिसिप्ट मिळणार आहे। त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा जो गैरफायदा घेतला जायचा
त्याच्यामधलं प्रमाण 100% कमी होईल असं नाही, पण फार मोठ्या प्रमाणात निश्चितपणे कमी होईल. आणि ह्याच्यामधले एजंटमध्ये जे असायचे ते एजंट मात्र ह्याच्यातनं बाहेर जातील असं मला खात्री वाटते. आणि त्या दृष्टिकोनातनं आम्ही सुद्धा शेतकऱ्यांना ह्या योजनेची चांगल्या पद्धतीनं माहिती देऊन मध्ये कुणालाही कसल्याही प्रकारचा एजंटाची गरज राहणार नाही. तुम्ही तुमची माहिती द्या आणि सातबारे सुद्धा इथंच मिळणार आहेत. नाही तर मग एवढ्या कामासाठी सातबाऱ्यासाठी लोकांना तिकडे जायला लागायचं. तर ती सगळी एकत्रित हे सगळं काम एक वन विंडो खाली काम आणल्यामुळं शेतकऱ्यांना ह्या योजनेचा निश्चितपणे फायदा होईल असं माझं मत आहे.